कसे आहात सर्वजण? आणि मुलं शाळेतून आले की त्यांना काहीतरी चटपटीत खायलाच द्यावं लागतं. सकाळची चपाती भाजी खात नाहीत. त्यामुळे मी इथे अप्पे करायला घेतले आणि या चॅनलवरचा हा माझा पहिलाच लाँग व्हिडिओ आहे. आणि अप्पे हे तुम्हालाही आवडतच असतील, मला तर खूप आवडतात. पण त्यातल्या त्यात मी ते हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करते. त्याच्यात गाजर किसून टाकलं, जेणेकरून मुलांच्याही थोडंसं मनावरचं होईल आणि आपल्यालाही की आपण काहीतरी हेल्दी खाऊ घालतोय. आणि तेही मी बिग बॉस बघत बघत करत होते. बिग बॉस तुम्ही पाहता का? नक्की मला कमेंट करून सांगा. मी तर पाहते. मी का पाहते याचं रिझन तुम्हाला ऐकून हसू येईल. कारण का मला वाटतं की मी थोडं भांडायला शिकेल. कारण का मला भांडताच येत नाही. आता तुम्हाला खरंच वाटत असेल की असं होऊ शकतं का भांडता येत नाही? हो, असं होतं. कारण का भांडताना मला ते मुद्दे सुचत नाहीत आणि नंतर आठवतं की अरे आपण हे बोलायला पाहिजे होतं, ते बोलायला पाहिजे आणि सहसा तर मी बोलतच नाही. जाऊ दे वाटतं कशाला भांडणं. आणि हे बघा छान-छान माझे अप्पे तयार होत होते. माझ्या पिल्लूला तर अप्पे म्हणजे एकदम त्याचा जीव की प्राण. अप्पे म्हटलं की एकदम असा उड्याच मारतो तो. तसं तर सगळ्याच ज्या चटपटीत गोष्टी असतात त्या मुलांना आवडतात. फक्त चपाती भाजी नको. तुम्ही हा जर माझा व्हिडिओ पाहत असाल तर मला नक्की सांगा की तुम्ही कोणत्या सिटीमधून हा माझा व्हिडिओ पाहताय. मी बंगलोरमध्ये राहते आणि मी एका मुलाची आई आहे आणि माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. आणि हे माझा होता इंट्रो, कारण का फर्स्ट व्हिडिओ आहे म्हटलंच इंट्रो हा बनवायलाच पाहिजे. आणि हे बघा टेस्टी टेस्टी माझे अप्पे तयार झालेले आहेत. आणि ही चटणी तर एकदम भारी लागते टोमॅटो आणि कोथिंबिरीची. मग रात्री मी आलूचे पराठे करायला घेतले, कारण का मलाही आवडतात आणि माझ्या घरात सर्वांनाच आलूचे पराठे खूप आवडतात. एकदम तुपाची धार सोडली त्या पराठ्यांवर तर एकदम भारी लागतात. आणि ते चटणीसोबत तर बघायलाच नको, पुदिन्याची चटणी करते मी याच्यासोबत आणि एकदम भारी लागतात. हे बघा. आणि यावेळेस यावेळेस आम्ही सोनामोती गहू ऑर्डर केले होते आणि फर्स्ट टाईमच ऑर्डर केले होते सोनामोती गहू. त्याचं गव्हाचं पीठ एकदम मस्त आहे. माझे एक पण पराठा असा फुटला नाही. एकदम म्हणजे एकदम माय गॉड! कसंही लाटा, काहीही करा, ते म्हणजे फुटतच नव्हते. एकदम मस्त. बापरे! मी तर खूप कमाल केली. खरंच त्याचा जो भाव आहे ना, तो ॲक्चुअली तसा म्हणजे त्याचं म्हणजे प्रोडक्ट पण तसंच आहे. एकदम मस्त होतं आणि माझे पराठे पण एकदम छान-छान. मी गरम-गरमच त्या दोघांनाही खायला दिले चटणी करून आणि नंतर मी लास्टला खाल्ले. आणि माझा नवरा जेव्हा म्हणतो ना मला, की "तू पण तर खा ना." आणि मला इतकं छान वाटतं पण याच्यातच सर्व काही आलं. चला तर मग भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. बाय आणि नक्की सबस्क्राईब करा.